नमस्कार मित्रांनो, आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे जे पोव्हिडीन आयोडीन ऑइंटमेंट व पोव्हिडीन आयोडीन हे पावडर स्वरूपात उपलब्ध आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। आता आपल्याजवळ जे आहे ते सिप्ला कंपनीचं सिप्लाडिन नावानं ओळखलं जाणारं ऑइंटमेंट आणि पावडर दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे। इतर अनेक कंपन्या आहेत जसं की बिटाडिन आणि भरपूर कंपन्या आहेत। तर ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत यांमध्ये देखील हे पोव्हिडीन आयोडीन 5% इतकं ऑइंटमेंट आणि पावडर स्वरूपात उपलब्ध आहे। त्यांची यादी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तर आता आपण बघूया हे जे पोव्हिडीन आयोडीन ऑइंटमेंट आणि पोव्हिडीन आयोडीन जे पावडर आहे ते कोणकोणत्या परिस्थितीत वापरलं जातं, काय म्हणून काम करतं। तर हे जे आहे ते मायक्रोबायसिडल म्हणून काम करतं, अर्थात मायक्रो ऑर्गॅनिझम आणि सिडल अर्थात त्यांना मारण्यासाठी, अर्थात मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना मारून तुमचे जे अफेक्टेड एरिया आहे म्हणजे जिथं जखम झालेली आहे तो भाग जंतू संसर्गापासून मुक्त ठेवण्यासाठी तुम्हाला हे मदत करतं। तर कोणकोणते मायक्रो ऑर्गॅनिझम यामध्ये जीवाणू अर्थात बॅक्टेरिया, विषाणू व्हायरस, फंगाय अर्थात बुरशीजन्य जे घटक असतात ते, तसेच बॅक्टेरियाचे जे स्पोर्स आहेत यापासून तुमच्या जखम झालेल्या भागाला जंतू संसर्ग होऊ नये यासाठी आपल्याला मदत करतं। तर हे जे ऑइंटमेंट किंवा पावडर आहे ते तुम्हाला फक्त एक्सटर्नल बाह्य वापरासाठीच वापरायचं आहे, म्हणजे जिथं जखम वगैरे झाली तिथं वापरायचं आहे। हे वापरत असताना अशी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला जी जखम झालेला भाग आहे तो आधी स्वच्छ पाण्यानं धुवून कोरडा करून त्यानंतर लावायचा आहे। लावत असताना तुमचे हात देखील स्वच्छ असणं गरजेचं आहे। आणि दुसरी अशी काळजी घ्यायची की जर तुम्ही ज्या भागात लावताय तो जर डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग असेल तर डोळ्यांशी याचा थेट संपर्क टाळायचा आहे। लक्षात घ्या, डोळे आपले खूप संवेदनशील असतात, तर डोळ्यांशी थेट संपर्क याचा टाळायचा आहे। आणि जर समजा चुकून हे डोळ्यामध्ये लागलंच तर तुम्हाला डोळे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये हे साठवून ठेवत असताना तुम्हाला हे सूर्यप्रकाश जो आहे त्यापासून दूर ठेवायचं आहे। आणि वापरून झाल्यावरती याचे जे कॅप आहे ते टाईट लावून ठेवायचं आहे। आणखीन एक म्हणजे हे खूप चांगलं आहे, जखमेवरती तुम्हाला जंतू संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतं। त्यामुळे घरी कोणी लहान मुलं वगैरे असतील ते खेळताना पडले वगैरे जखम झाले तर हे लावण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा ऑइंटमेंट आणि पावडर आहे। शिवाय गाडीवरतून वगैरे छोटासा अपघात वगैरे झाला तरी सुद्धा जखमेवरती लावायला तुम्हाला तात्काळ हे मदत करू शकतं। आणि याचे तसेच त्यामुळे तुम्ही हे घरी किंवा गाडीमध्ये फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवायला काही हरकत नाही। हे तुमच्याजवळ क्रीम असलीच पाहिजे, हे ऑइंटमेंट आणि पावडर। आणि काळजी असं म्हणजे हे तसं याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत, पण काही व्यक्तींना या आयोडीनचं ॲलर्जी असू शकते। त्यांना जर ॲलर्जी वगैरे जाणवली तर याचा वापर करणं त्वरित तुम्ही थांबवायचं आहे। तसं याचे काही साईड इफेक्ट नाहीच आहेत, त्यामुळे जवळ तुम्ही ऑइंटमेंट बाळगायला काही हरकत नाही, घरामध्ये गाडीमध्ये वगैरे असायला हवं हे। आणि हे वापरत असताना जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टर आणि फार्मसिस्टचा सल्ला घेऊ शकता। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता, आम्ही त्याची उत्तरं देऊ। व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आपल्या आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब वाहिनीवर आम्ही असंच औषधांची नवनवीन माहिती आपल्या मायबोली मराठीमधून देत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। ही माहिती मित्र नातेवाईक यांच्याशी शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।